नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व GR शासन निर्णय असणार आहे ते सर्वचे सर्व GR शासन निर्णय हे एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकी GR शासन निर्णय हे काय ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे. आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक येथील भोजन ठेकेदारामार्फत देण्यात येणाऱ्या भोजन दरात वाढ करण्याबाबत साजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता. GR दिनांक 29/6/2026. मित्रांनो, याबद्दलची जी काही नवीन अपडेट आहे तसेच GR PDF आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. तेथून तुम्ही आज आपण जे काही सर्व GR हेडलाईन्स आहे ज्या काही पाहणार आहोत त्याबद्दलच्या सविस्तर ज्या काही PDF असणार आहेत तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, यानंतर GR हेडलाईन आपण पाहूयात. यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे मिहान प्रकल्पाच्या विकासाकरिता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस अनुदान वितरित करण्याबाबत GR दिनांक 29/6/2026. विभागाचे नाव उच्च तंत्र व शिक्षण विभाग. शीर्षक शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 पासून राज्यात नवीन विनाअनुदानित पदविका संस्था सुरू करण्यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून मान्यता देण्याबाबत लोकपंचायत RTTI पॉलिटेक्निक ॲट कुरुकुंडी पोस्ट घारगाव तालुका संगमनेर डिस्ट अहिल्यानगर. यानंतरील GR आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 पासून अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून विद्यमान संस्थेमध्ये नवीन अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास सध्या सुरू असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ तसेच घट इत्यादीसाठी मान्यता देण्याबाबत साजूक आहे. अत्यंत महत्त्वाचा GR आहे. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था CSMSS कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक. विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. शीर्षक आहे अप्पर कामगार आयुक्त गट अ संवर्गाची दिनांक 1/1/2026 रोजीची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी. GR दिनांक 29/6/2026. विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. शीर्षक आहे कामगार उप आयुक्त गट अ संवर्गाची दिनांक 1/1/2026 रोजीची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी. GR दिनांक 29/6/2026. विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग. शीर्षक नागरी सहकारी पतसंस्थांना लागू करण्यात आलेल्या सुधारित समोपचार परतफेड योजनेस मुदतवाढ देण्याबाबत. GR दिनांक 29/6/2026. विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग. शीर्षक आहे सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाने पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाच्या लेखा परीक्षा मंडळासाठी निर्माण केलेले लेखा परीक्षक श्रेणी 1 या संवर्गात 27 अधिसंख्य पदे हे निर्माण करण्याबाबत साजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. मित्रांनो, चला तर यानंतरील GR शासन निर्णय आपण पाहूयात. विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. शीर्षक आहे सहाय्यक कामगार आयुक्त गट अ संवर्गाची दिनांक 1/1/2026 रोजीची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी. GR दिनांक 29/6/2026. यानंतरील GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता सरकारी कामगार अधिकारी गट ब संवर्गाची दिनांक 1/1/2026 रोजीची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी. GR दिनांक 29/6/2026. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 कलम 6 8 अंतर्गत महाराष्ट्र कामगार कल्याण निधीचे अंशदान वितरित करण्याबाबत साजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतर GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचाच आहे. आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता लघुटंक लेखक संवर्ग मृत संवर्ग घोषित करण्याबाबत. या नियम लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था मुंबई व नागपूर. GR दिनांक 29/6/2026.
यानंतर जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे ऊर्जा विभागाअंतर्गत विद्युत निरीक्षणालय व त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयातील पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत जी आर दिनांक 29/6/2026। विभागाचे नाव नियोजन विभाग। शीर्षक आहे श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तालुका खेड सह आंबेगाव जिल्हा पुणे विकास आराखड्याअंतर्गत सन 2026 ते 27 मधील निधी हा वितरित करण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे मित्रांनो। चला तर यानंतरील जी आर शासन निर्णय आपण पाहूयात। विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग। शीर्षक आहे श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारी 2026 निमित्त पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांकरिता प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आपत्कालीन सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने 3 दिवसाचे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यासाठी साहित्य सामुग्री व इतर बाबींची खरेदी करण्यास रुपये 1,50,00,000 इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। चला तर यानंतरील जी आर आपण पाहूयात। विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग। शीर्षक आहे सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता स्थापत्य संवर्गाची दिनांक 1/1/2020 ते दिनांक 1/1/2021 ते दिनांक 1/1/2022 ते दिनांक 1/1/2023 ते दिनांक 1/1/2024 ते दिनांक 1/1/2025 व दिनांक 1/1/2026 रोजीची स्थिती दर्शविणारी तात्पुरती ज्येष्ठता सूची बद्दलचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे मित्रांनो। चला तर यानंतरील जी आर आपण पाहूयात। विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग। शीर्षक आहे अधीक्षक अभियंता स्थापत्य या निम्न संवर्गातून मुख्य अभियंता स्थापत्य या वरिष्ठ संवर्गात पदोन्नती व पदस्थापना देण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। जी आर दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता की 29/6/2026। विभागाचे नाव महसूल व वन विभाग। शीर्षक आहे मुख्यमंत्री बळीराजा शेत पानद रस्ते योजनेकरिता विधानसभा क्षेत्र निहाय प्रशासकीय मान्यता देण्याकरिता निधीची मर्यादा निश्चित करण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। विभागाचे नाव ग्रामविकास विभाग। शीर्षक आहे माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेकरिता पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामास मंजुरी प्रदान करण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे मित्रांनो। चला तर यानंतर जी आर आपण पाहूयात। यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की ग्रामविकास विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता की नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील योजनाबाह्य अवर्गीकृत रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001 ते 2021 मध्ये समाविष्ट करण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग। शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2026 सन 2026 ते 27 चे अनुदान वितरण जी आर दिनांक 29/6/2026। विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग। शीर्षक आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत सन 2026 ते 27 या वर्षासाठी नाशिक जिल्ह्यातील कामांना मंजुरी देण्याबाबत। यानंतरील जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन 2026 ते 27 या वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातील कामांना मंजुरी देण्याबाबत जी आर दिनांक 29/6/2026। मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स जे काही पाहत आहोत याबद्दलच्या ज्या काही जी आरच्या सविस्तर पीडीएफ असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओ चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। चला तर यानंतरील जी आर आपण पाहूयात। विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग। शीर्षक आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन 2026 ते 27 या वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातील कामांना मंजुरी देण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग। शीर्षक आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन 2026 ते 27 या वर्षासाठी पुणे जिल्ह्यातील कामांना मंजुरी देण्याबाबत। यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे गगनगड किल्ला तालुका गगनबावडा जिल्हा कोल्हापूर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याबाबतची अंतिम अधिसूचना
GR दिनांक 29/6/2026. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबत GR दिनांक 29/6/2026. मित्रांनो आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व GR होते सर्वचे सर्व GR हेडलाईन्स आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहिलेत आणि याबद्दलचे ज्या काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहेत हे सर्वचे सर्व समजलेच असतील आणि याबद्दलचे ज्या काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.